सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यासोबतच जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी असतील, अतिवृष्टीचे लाभार्थी असतील, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 15,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप करायला देखील सुरुवात केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज मुंबई येथे कॅबिनेटची बैठक पार पडली। राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता। आणि शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच निधी वाटपाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। भरपूर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुम्हाला या ठिकाणी नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा जमा होतच आहेत। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्याला नमोचा हप्ता आणि पीएमचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यापैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला आज नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे वाटप होतील का? तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। तर आता तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता लागलेली होती आणि तुम्हाला देखील माहीतच आहे अतिवृष्टीचे पैसे कधी येतील याची देखील तुम्हाला चिंता लागलेली होती। तर ती चिंता आता सध्या तुमची मिटणार आहे, कारण नमोचा हप्ता आणि या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारी योजनेचे पैसे हे तुमच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्याची बांधवाचा आधार कार्ड बँकेला लिंक देखील असणं गरजेचं आहे। त्याचं म्हणजे पाहायला गेलं तर आधार कार्डला बँकेला लिंक असेल, त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि अतिवृष्टीचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एवढ्या दिवसापासून फक्त बातम्या येत होत्या, परंतु पैसे काय येत नव्हते? तर बघा शेतकरी बांधवांनो, अजून पण सरकारच्या माध्यमातून कोणते अपडेट देण्यात आलेले नव्हते। म्हणजे मागे ज्या बातम्या फिरत होत्या, तर त्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नव्हतं। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवाची दिशाभूल होत होती। त्यामुळे सरकारने डायरेक्ट पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी करायची गरज नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये जमा झालेला असेल, त्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात जाणार आहे, अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। पण ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला नसेल, त्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार नाही। कारण प्रधानमंत्री किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील, त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला पाहिजे। तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला असावा, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे आज वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तुम्हाला देखील पाहायला गेलं असेल तर नमोचे देखील 2000 रुपये वाटप होतील। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वेगळ्या ट्रिगरमध्ये तुमचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार पाहायला गेलं तर जे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विम्याचे वाटप केले जात नाहीत। कारण तुम्हाला देखील माहीतच असेल, काही पिकासाठी जास्त खर्च लागत असतो, काही पिकासाठी कमी खर्च लागत असतो। त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे की
त्यामुळे शेतकरी बांधव आता 100% आनंदाने नाचू लागलेत. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या पिकाला जास्त खर्च लागतो अशा पिकासाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागतो अशा पिकासाठी कमी पीक विमा, अशा पद्धतीने पीक विम्याच्या स्वरूपामध्ये अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे असे एकाच वेळीच बटन दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात येत आहेत. आता हे पैसे वाटपसुद्धा होतच आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यापुढे तुम्हाला नमूच्या हप्त्याची वाट बघायची गरज नाही आणि पीक विम्याचे पैसे कधी येतील याची विचारपूस देखील करायची गरज भासणार नाही. कारण पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमूचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेले आहेत आणि आत्ताच त्यांची मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडलेली आहे. आज सकाळपासूनच त्यांनी सगळे निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा करायला सुरुवात केलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे, नमूचे पैसे एकाच दिवशी सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करणे शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसाची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 52 लाख शेतकरी राहत असतात. आता या खात्यामध्ये 52 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे 3 टप्प्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे नवनिर्वाचित नवीन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी अतिवृष्टीचे लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याचे योग्य पैसे वाटप दिले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघूयात की नमोचा आठवा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्याला जमा होत आहे. या ठिकाणी ज्यांना नमोचे मागील हप्ते आलेले नसतील त्यांना देखील मागील हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत, याची देखील माहिती बघून घेऊयात. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जे काही नुकसान भरपाईचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे जे वाटप केले जात आहेत तर ते कोणाकोणाला वाटप केले जात आहेत याची माहितीसुद्धा देतच आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा दिला जात आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत याची देखील माहितीसुद्धा देऊन टाकतो. बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे नवनिर्वाचित नवीन कृषी मंत्री दत्तामामा भरणे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर आज या बैठकीमध्ये निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु आमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये हे पैसे का आले नव्हते. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने निवडणुकीच्या अगोदर भरपूर योजना सुरू केल्या आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री योजना असेल, ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना असेल, जे अपंग आहेत तर त्यांच्या अपंगासाठी सुद्धा योजना आहेत, नंतर संजय गांधी निराधार योजना असेल, अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये भरपूर योजना राबवल्या जात आहेत. तर या सर्व योजनेचे पैसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांना वाटप करावे लागत असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्य सरकारकडे या योजनेसाठी एक वेगळा निधी असतो. आता हा निधी त्या वारंवार कमी पडत होता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीक विम्याचे पैसे हे वाटप केलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचा हप्ता दिलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकाचे पैसे दिले आहेत, तर विधवा ताईंना देखील त्याचे पैसे दिलेले आहेत आणि अपंग दादांना देखील ताईंना देखील ही पैसे दिले आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, 4 महिन्यापासून एकदा तुम्हाला 2,000 रुपये मिळत असतात, परंतु याच्यासुद्धा तुम्हाला भरपूर वेळ वाट पाहावी लागते. याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले आहे की यापुढे तुमचा हप्ता वेळेवर येईल, तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार पडलेला होता. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये वेळेवरती नमोचा हप्ता आलेला नव्हता, वेळेवरती तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते. तर आता काळजी या ठिकाणी संपलेली आहे, चिंता करायची गरज देखील मिटलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की पीक विम्याचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जरी वाटप केले जात असले
तर याही पैसे आता डबल तुम्हाला मिळणार नाहीत. कारण भरपूर शेतकरी बांधवांना मागच्या 2 महिन्याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत. तर आता फक्त ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व पिकासाठी समान पीक विमा वाटप केला जात नाही. काही पिकासाठी जास्त पीक विमा तर काही पिकासाठी कमी पीक विमा. तर ज्या पिकाला जास्त खर्च झालेला आहे त्यांना जास्त पीक विमा आणि ज्या पिकाला कमी खर्च लागलेला आहे त्यांना कमी पीक विमा वाटप होतात. तर या पिकाची याद्यासुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा याची माहितीसुद्धा देतच आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, कापूस, सोयाबीन या 2 पिकासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, तूर असेल, भुईमुग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, मका असेल, आंबे असेल, द्राक्षे असतील, केळी असेल, ऊस असेल, त्यासोबत शेतकरी बांधवांनो अजून 60 ते 65 प्रकारची पिके आहेत. तर या सर्व पिकांसाठी पीक विमा वाटप केले जात आहेत. म्हणजे ज्या पिकाला जास्त खर्च आला असेल त्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे. ज्यांना कमी पीक विमा, ज्या पिकांना कमी खर्च झालेला आहे त्यांना कमी पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे. आता बघा, त्यांची माहिती घेऊन म्हणजे सर्व पिकांची माहिती घेऊनच हे पैसे दिले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, सरासरी हेक्टरी तुम्हाला 15,000 रुपयापासून ते हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हालासुद्धा आठवत असेल 2025मध्ये मान्सूनचा शेवटचा पाऊस सुरू होता आणि मान्सूनच्या परतीचा पाऊस देखील सुरू होता. त्या मान्सूनच्या परतीच्या पावसामध्ये राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांची घरे वाहून गेली होती. भरपूर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवाची पिके देखील वाळली पडली होती आणि त्या देखील पाहायला गेलं तर शेतकरी बांधवाच्या हाताशी तोंडाशी आलेला जो घास आहे तो पावसाने हिरावून घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवाची गुरे वाहून गेली, घरे वाहून गेली. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वित्तहानी देखील झाली आणि जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. त्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे पंचनामे केले होते. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विमा कंपनीचे अधिकारी आलेले असतील. त्यांनी सुद्धा तुमच्या पीक विमा उतरवला असेल, तुमच्या पिकांचा फोटो काढला असेल. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागते. ज्या शेतकरी बांधवांनी ही प्रोसेस केली असेल, ज्या शेतकरी बांधवांनी अधिकाऱ्याला फोन लावून या ठिकाणी फोटो काढून जायला सांगितले असेल त्यांनाच हे पैसे वाटप केले जात आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान झाले असेल आणि त्यांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांना हे पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार नाहीत, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगितली जाते. या गोष्टीची काळजी घ्यायची महत्त्वाची तुम्हाला. आता बघा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे, त्यामुळे यापुढे जास्त वेळ घेणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून पैसे जमा करायला देखील सुरुवात केलेली आहे. आता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीची जी प्रतीक्षा संपत आहे तशाच पद्धतीने राज्यातील सर्व शेतकरी बांधवाची प्रतीक्षा देखील संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर टोटल 36 जिल्हे आहेत आणि आता या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य नसतं. कारण तुम्हाला देखील माहीत असेल तर या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधव राहतात आणि राज्यातील 52 लाख शेतकऱ्यापेक्षा अधिक शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांना एकाच दिवशी पैसे वाटप करणं शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून 3 दिवसाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये नमूचा 8वा हप्ता 2,000 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे हेक्टरी तुम्हाला 15,000 रुपये याप्रमाणे वाटपसुद्धा केले जात आहेत. यामुळे पण आजच्या जिल्ह्याची यादी आणि बँकेची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्येच नमोचा हप्ता या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आली. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुम्हीसुद्धा या ठिकाणी प्रमुख पात्रतेमध्ये, नियमामध्ये, अटी आणि शर्तीमध्ये बसत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियमामध्ये आणि अटी शर्तीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत. अन्यथा तुमच्या बँकेच्या मेसेजेस देखील तुम्ही वाट पाहू नका, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील त्यांनाच या ठिकाणी पैसे जमा केले जातात. तर या ठिकाणी आपण जिल्ह्याची यादी वाचून दाखवत आहे, लगेच बँकेची यादी देखील वाचून दाखवणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याची यादी आणि बँकेची यादी काळजीपूर्वक बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमूचा हप्ता मिळत आहे. कारण राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत. तर या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजना देखील सुरू केलेली आहे. त्यामुळे 52 लाख शेतकरी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PMचा 21वा हप्ता 2,000 रुपये मिळाले आहेत. तर आता शेतकरी बांधवांनो,
राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची चिंता लागलेली होती. परंतु आता ही चिंता मिटणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 4 महिने पूर्ण झाले आहेत, त्यामुळे पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोले जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तर अशा शेतकरी बांधवाच्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच विस्तारित केला जाईल. आता या ठिकाणी या शेतकरी बांधवांची चिंता मिटलेली आहे. आता सरकारकडे सुद्धा जास्त कामे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी सर्व योजनेचे पैसे वाटप होत आहेत. त्यासोबतच नमो शेतकरी योजना देखील लवकरच वाटप केली जाईल आणि पीक विम्याचे पैसे देखील वाटप होईल, अशा पद्धतीची माहिती सूत्राकडून मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि कारण आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर अन्यथा पैसे मिळणार नाहीत. ही माहिती देखील आता सरकारकडून येत आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान. धन्यवाद.